कशा असतात सगळे? बरे असतात ना? बरेच रवा. आज मी बनवतेले पनीर मटारची भाजी. खोबरा, टोमॅटो, काजूचे घर काय घालून, मालवणी मसाला घालून असे सगळे मी बनवतेले. तुम्ही तशी बनवा आणि मग कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम कैसे हो सब लोग? ठीक हो ना? ठीक ही रहो सब लोग. आज मैं लेके आया हूँ न्यू रेसिपी जिसका नाम है मटर पनीर की सब्जी. आप वैसे की वैसे ही करके देखिए और मुझे बताइए कमेंट्स में कैसी लगती है. ठीक है? और वो भी मैं अभी आपको बना के दिखाने वाली हूँ, जो हम लोगों का गांव का जो मालवणी मसाला है उसमें बना के दिखाने वाली हूँ. आप वैसे के वैसे ही ट्राई करिए और मुझे कमेंट्स में ज़रूर बताइए सब लोग. ठीक है? चलो तो फिर स्टार्ट करते हैं अपने रेसिपी के लिए. तर पनीरची भाजी बनवण्यासाठी पहिलं पनीर, हे खडे मसाले आहेत, त्याच्यामध्ये 3 मिरच्या, 3 ते 4 मिरच्या आहेत, बाकीचे खडे मसाले आहेत, काजूचे 3-4 तुकडे, बदामाचे 3-4 तुकडे, एक कांदा चिरून घेतला, एक टोमॅटो चिरून घेतला, खोबरं थोडंसं घ्यायचं आहे, त्याच्यानंतर हे पनीर, नंतर अद्रक लसूण, इथे कढीपत्ता फोडणीसाठी घेतला आहे, टोमॅटो फोडणीसाठी घेतला आणि कांदा फोडणीसाठी घेतला आहे. ह्याच्यामध्ये आता हे वाटण म्हणजे मी आता काढणार आहे खोबऱ्याचं. त्याच्यामध्ये हे फक्त एक तेलामध्ये 2 चमचे तेल टाकून मी हे गरम करून घेणार आहे आणि हे खडे मसाले गरम करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण पण टाकणार आहे आणि ते गरम करून घेऊन मग मिक्सरला लावणार आहे. ते वाटण मी पनीरमध्ये ओतणार आहे. ते खूप छान लागतं. तसं तुम्ही करून बघा. ठीक आहे, चला मग आपण स्टार्ट करूया. आणि आपला मालवणी मसाला 1 चमचा घालणार आहे, पनीरचा मसाला 1 चमचा घालणार आहे, हळद घालणार आहे आणि फोडणीला जिरं घालणार आहे. ठीक आहे, चला. आपल्याला जेवढं घट्ट हवं तेवढं ठेवायचं. अर्धा ग्लास पाणी टाकायचं.